तर मंडळी, आज नवरोबाची डिमांड होती की काहीतरी स्पेशल बनव. मग नवरोबाची स्पेशल डिमांड पूर्ण करण्याकरिता इथे दम आलू बनवायला घेतले. इथे सालं काढून छोटे बेबी पोटॅटो घेतलेले आहेत. त्यांना फोकच्या साहाय्याने होल्स करून घ्यायचे आहेत. मग त्या पोटॅटोला आपल्याला 13 ते 15 मिनटं 80% होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहे. फ्राय करून घेतलेले पोटॅटो एका भांड्यात काढून ठेवायचे. मग त्याच तेलामध्ये जिरे, दालचिनी, मोठी विलायची आणि तेजपाल घालून परतून घ्यायचं आहे. त्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत होऊ द्यायचं. कांदा गोल्डन ब्राऊन झाल्यानंतर त्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट घालून त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत शिजवून घ्यायचं. आता त्यामध्ये हळद, काश्मीरी लाल मिर्च, घरगुती तिखट, धनेपूड घालून तेल सुटेपर्यंत होऊ द्यायचं. मसाले करपू नये म्हणून थोडं पाणी घालून घेत आहे. त्यानंतर त्यामध्ये टोमॅटोची प्युरी घालून शिजू द्यायचं. टोमॅटोच्या प्युरीला तेल सुटलं की त्यामध्ये फेटलेलं दही घालून घ्यायचं. दह्याला 5 मिनिटं परतल्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि तळलेले बटाटे घालून घ्यायचे. बटाटे घातल्यानंतर ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी चेक करून तुम्हाला हवं तेवढं पाणी सोडून त्यावर झाकण झाकून बटाटे 5 ते 6 मिनिटं शिजू द्यायचे. बटाटे शिजल्यानंतर त्यावर कस्तुरी मेथी, गरम मसाला आणि कोथिंबीर घालून त्याला पुन्हा 2 मिनिटं वाफ काढून घ्यायची.